सोलापूरकर बांधव आणि भगिनींनो, आपलं सोलापूर आपला अर्थसंकल्प. सोलापूर महानगरपालिका आगामी 2026-27च्या अर्थसंकल्पाची तयारी प्रक्रियेमध्ये आहे. आपलं सोलापूर अधिक लोकाभिमुख आणि प्रभावी होण्यासाठी मला तुम्हा नागरिकांच्या मार्गदर्शन व सुझाव याची महत्त्वाकांक्षा आहे व तुमच्या सगळ्यांची सूचना मला अपेक्षित आहे. आपल्या शहराच्या पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, विकास कामांमध्ये आपल्या स्वतःच्या मताची गरज मला वाटली आणि म्हणूनच आम्ही सर्व सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करत आहोत की येत्या उद्याच्या 3 दिवसांपर्यंत म्हणजे 15 तारखेच्या संध्याकाळपर्यंत आम्ही निर्धारित केलेल्या सोयींद्वारे आपण आपलं मत आम्हाला द्यावं की आपलं स्वप्न आपल्या सुंदर स्वच्छ सोलापूरसाठी कसं आहे यासाठी आम्ही लेखी मतपेटीचे आयोजन केलेले आहे. तसेच इथे असलेले QR कोड जे होर्डिंग्ज आपल्याला ठिकठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी याचे होर्डिंग्ज लागतील त्याच्यावरती QR कोड असेल, तो स्कॅन करून आपल्याला लिंक मिळेल. त्या लिंकमध्ये आपली माहिती, आपला प्रभाग आणि आपल्याला अपेक्षित असलेले सोलापूरच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला असलेली सूचना या आम्ही अपेक्षा करतो. माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या सुंदर सोलापूरचं स्वप्न बघत असताना तुमच्या प्रत्येकाच्या मताची अपेक्षा आम्ही ठेवतो, जी आपण कराल आणि आपण लवकरच चांगला आणि सुसज्ज असा सोलापूर तयार करू अशी मी आशा बाळगते. धन्यवाद. आम्ही या ठिकाणी प्रशासनाला आपण आदेश दिलेले आहेत. शास्ती फी असेल, शास्ती फीमध्ये आपण त्या ठिकाणी काय अजून आपल्याला माफ करून लोकांचा जो टॅक्सचा विषय आहे त्यामध्ये आपल्याला रेव्हेन्यू आपल्याला या ठिकाणी महापालिकेचा स्रोत जो आहे रेव्हेन्यू वाढवून या ठिकाणी आपल्याला उत्पन्नाचं वाढीचं साधन आपण त्या ठिकाणी करणार आहोत. अजून बाकीचे जे काय हे ते देखील आपण करणार आहोत. 75% या ठिकाणी आधी वसुली झालेली आहे आणि निश्चित आता आम्हाला खात्री आहे की त्यात अजून थोडंसं पुढं जाऊन आपण जर काय कमी केलं, शास्ती फी असेल, वॉरंट फी, दंड फीमध्ये जर आपण माफी दिली तर निश्चित 75%च्या पुढं या ठिकाणी वसुली जाईल असं वाटतं. कर वसुली आता आम्ही सोलापूरकरांसाठी या ठिकाणी शास्ती फीमध्ये माफी देऊन त्यात आपल्याला किती अजून हे मिळेल, उत्पन्न जास्ती वाढेल त्यात आपण बघूयात. त्या ठिकाणी वसुली घेऊन आम्ही वेगळी बैठक त्याच्यावर आता आपण लक्ष देऊन तोडगा काढणार आहोत. जे शासकीय जर रेल्वे असेल, आपल्याला माहिती आहे रेल्वेकडे आपल्याकडे थकीत आहेत, बाकीचे अजून अनेक शासकीय कार्यालयांकडे आपले जी थकीत येणे बाकी आहे ते आम्ही काय वेगळ्या पद्धतीने अजून कसं वसूल करता येईल आम्ही त्या ठिकाणी लक्ष देतो. निश्चित आपले जे काय आपले आता 16-17 स्रोत जे आहेत ना आपले त्यात आपल्याला या माध्यमातून अजून महापालिकेच्या माध्यमातून आपल्याला काय अनेक अजून त्यात नवनवीन उपक्रम करून वाढवता येईल ते आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. त्याच्याबरोबरच मोठे थकबाकीदार देखील अनेक आहेत. कुणालाही या ठिकाणी श्रेय द्यायचं आमचा विषय नसणार. नाही, जे आम्ही शासनाला पूर्णपणे अधिकार दिले आहे प्रशासनाला की जे तुमच्या पद्धतीने या ठिकाणी कसं कर वसूल करता येईल, मग ते नेहमी ज्या पद्धतीने कुणाच्या समोर घरासमोर जे बँड असेल किंवा काय ते कडक मोहीम जे त्यांनी राबवतात त्यांच्यामध्ये आम्ही न जाता त्यांच्या पद्धतीने ते कसे वसूल करतील त्या पद्धतीने आम्ही त्यांना पूर्ण हे दिलेलं आहे, मुभा दिलेली आहे की त्यांनी त्यांच्या पद्धतीने कर वसुली करावं. त्यामध्ये कोण जाण्याचा विषय येत नाही. त्या ठिकाणी एक कंपनी नेमून त्यांना आपण दिलेलं आहे. त्या ठिकाणी ते सर्वे जेव्हा येईल ना त्या पद्धतीने आपण काम करू. ज्यांच्याकडे नळ नाही त्यांच्याकडे पाणीपट्टी ठेवणार का की मायनस हो नाही त्यात आपण काय करतो सगळ्यांना जर पाणी घेऊन ज्या लोकांना खाजगी जे लागलेत प्रॉपर्टीला आपण तो कोर्टात घेऊन विषय आपण त्यात मार्ग काढायचा विषय आपण करणार.
म्हणजे एका बाजूने तुम्ही असं सांगता की उत्पन्नाची त्या ठिकाणी प्रशासन अशा जर अनेक गोष्टी असतील जे उत्पन्नाची त्याने आम्ही त्यांना कोणाला शह दिला नाही. त्यांना वापर परवाना ते घेतलं, बांधकाम परमिशन ते घेतले होते. वापर परवाना त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही. आम्ही वापर परवाना ते तातडीचं त्या ठिकाणी थांबवून असं आयुक्तांना आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते त्या ठिकाणी परत आयुक्तांनी काय केलं ते हे करून थांबवून म्हणून तो आम्ही आता रद्द करण्याचा आदेश देणार सगळं आयुक्तांना. त्यांचा अधिकार आहे तो. आम्ही बोर्डात ठराव करून त्यात रद्द करा वापर परवाना त्यांचा. आणि या ठिकाणी कुणाला शह द्यायचा विषय नाही आहे. अनेक जे स्रोत आहेत, आता तुम्ही जे म्हणलात 50चा जो विषय आहे, इतर अजून पण बाकीचे काही विषय आहेत ते उडकून ते देखील उडकून आपण या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करून आपण आदेश देणार आहोत. माझी एक विनंती आहे, 1400 कोटी बजेट कुठे अजून ते सादर केले नाहीत आमच्याकडे. जेव्हा सादर करतील त्यात आपण काय ना काय मार्ग काढू. आपण साहेब आपण आता त्याचं वर्क ऑर्डर काढले आणि विशेष म्हणजे अजून वर्क ऑर्डर काढले नाही ते. नाही का मग कामाला लवकरच सुरुवात हो करू. नियोजन सगळ्या गोष्टी होत राहतील. हो हो भविष्यामध्ये याचं आपल्याला सोलापूर शहराला जर रोज पाणी पुरवठा करायचा जर विषय असेल तर निश्चित सोलापूर शहरवासियांसाठी चांगला विषय तो. या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः आवर्जून या ठिकाणी शहरासाठी आवर्जून लक्ष देऊन या ठिकाणी 1400 कोटीला मान्यता दिलेली आहे. आणि निश्चित तो जर आपल्या शहरवासियांसाठी चांगला प्रश्न आहे. रोज किंवा एक दिवसानं पाणी त्या ठिकाणी आपल्याला होणार आहे. शक्यतो रोज पाणी पुरवठा या ठिकाणी आपल्याला होणार आहे. त्या दृष्टीने आम्ही तो निर्णय घेणार. आता तो विषय नाही आहे. विषय आहे तो आपल्या विषय एवढा सोलापूर चांगला आहे आणि शहरवासियांसाठी तुम्ही चांगला विषय जो काही सोडून चांगला चाललाय. हिताचा निर्णय तो आपण या ठिकाणी घेणार आहे. या वेळेला अनुसरून हां बरोबर. Like, subscribe, click on the bell.